संकट तुमच्यावरती कधी पण चाल करून येणार. संकट हे कधी सांगून येत नाही. आपले आईबाप शेतात काम करतात, मुलं शाळेमध्ये, हे असले माजलेले गुंड यांच्यापासून कधीही संकट येऊ शकतं. त्यांना मित्र नाहीये, त्यांना संबंध कळत नाहीयेत, त्यांना स्वतःची जात कळत नाहीये, दुसऱ्याची पण जात कळत नाही. त्यांच्या समोर एकच प्रश्न आहे की गुंडगिरी, आणि त्या गुंडगिरीतून पैसा कमवायचा. मग समोरचा रक्तमांसाचा असला मेला तरी चालत. जवळपास यांचा मात जिरीत आणलायच आपण, थोडे राहिलेत आणखी. तुम्ही प्रत्येकानं पट्टी वडगाव सह या परळीतल्या सगळ्या पट्ट्यातल्या लोकांना सांगतो, आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्याच लोकांना, पुढच्या काळात यांनी त्रास दिला की यांचा अर्ज पोलीस स्टेशनला गेलाच पाहिजे. पोलीस स्टेशनला घेतला नाही तर एसपी साहेब बीडचे चांगले, तुम्ही त्यांच्याकडे द्या, आणि त्याचे तुम्ही दिलेल्या अर्जाचे एक प्रत माहितीच तो मला सांगा, मी यांच्या मुंडक्यावर पाय देतो. फक्त गप बसू नका करा. हे माणसं मारत राहतील, पोरं मारत राहतील, तुम्ही सहन करत राहणार, तर प्रत्येकाच्या घरातला माणूस संपल हे लक्षात ठेवा. राजकारण हा भाग वेगळा आहे, राजकारणाच्या वेळेस राजकारण. समाज आणि समाजाचे पोरं जिवंत ठेवायचे असले तर या गुंडाच्या टोळ्या ठेप्याला आणणं खूप गरजेचं. आणि यांनी गुंडाच्या टोळ्या जास्त वाढवल्या. त्यांना त्याच्यात काय समाधान आहे कळतच नाहीये. गुंड वाढवायचे, त्याच्यात काही पोलिस इन्व्हॉल्व करायचे. आपण किती अर्ज घेऊन गेलो तर ते पोलीस वर बी बघत नाही. ज्या पोलिसांना काम करायची इच्छा आहे त्यांना परळीतून फोन येतो, काम करू नको त्या धान्याचा. पुन्हा करणार ज्या पोलिसांना करायचं तोही करत नाही, काही तर त्याच्यात दावणीलाच बांधले. ही सगळी चूक अजितदादाच्या पक्षाचे, फडणवीस साहेबाची. त्यांनी याला बळ दिलं म्हणून ते माजलं, आणि इकडे लोकांचे लेकरं ते मारायला लागले. इथं आमचं जातं त्यावेळेस आम्हाला कळतं. त्यांना जात बी नाही, त्यांच्या